I hope that you all, is there any need just to explain the poem again? पोएम पुन्हा एक्सप्लेन करायची गरज आहे की डायरेक्ट आपण सुरू करायचं की इन शॉर्ट एक्सप्लेन करायची? मला शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करा. शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करायचं. ओके 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 ओके. इंच कॅप रॉक, that as I have told you, that is the rock which is located in the north area, which is located in the north area or the north zone, an area of Angus. That is, Angus is in the Scotland. The poem is hinged on the various accidents that took place. Okay, hinge means, what is the meaning of hinge? Do you know it? Hinge, तुम्हाला माहितीये का हिंज काय आहे ते? तुम्हाला माहितीये की दरवाजाला अडकवण्यासाठी असा एक लाकडी ठोकळा असतो उभा. पाहिलंय तुम्ही? असा मध्ये आपल्या दाराची चौकट आणि दार याच्यामध्ये एक लाकडी ठोकळा असतो की ज्याच्यामुळे ते दार इकडे तिकडे मूव्ह होत नाही. माहितीये ना सगळ्यांना? डू यू नो इट? येस, हरीश निमजे, डू यू नो इट? हरीश? येस मॅम. हा, तर माहिती आहे ना काय आहे ते? कळलं ना तुम्हाला? हा, तसंच हा, द पोएम इज हिंज ऑन द व्हेरियस ऍक्सिडेंट्स दॅट टूक प्लेस. म्हणजे अनेक ऍक्सिडेंट्स त्या एरियामध्ये झालेले होते आणि तसं होता होता काय झालं की त्याच्यामुळे होणारे जे परिणाम आहेत, द इफेक्ट्स, आफ्टर इफेक्ट्स ऑर द फॅटल इन्सिडेंट्स, ती प्राणघातक अशा गोष्टी तिथे घडायच्या. कारण शिप असू द्या किंवा बोट असू द्या, त्याचं काय व्हायचं की तिथे मोठे मोठे दगड होते, रॉक्स, आणि त्या रॉकचं नाव होतं इंच केप रॉक. ओके, गॉट इट? अँड इन दॅट इंच केप रॉक द शिप्स कोलाइड्स, त्या ज्या शिप्स होत्या त्या कोलाइड्स व्हायच्या, त्याच्यावर आदळायच्या. आणि त्याच्यामुळे का आदळायच्या? त्यांना दिसत नव्हते का ते रॉक्स? येस, दे डू नॉट, दे कुडंट सी दोज रॉक्स बिकॉज देअर वर द सी वेव्स, हाय टाईड आपण ज्याला म्हणू शकतो, उंच उंच होणाऱ्या ज्या टाईड्स आहेत भरतीच्या वेळेस ज्या येतात, तर त्याच्यामुळे काय व्हायचं की त्या अशा उंच त्या दगडावर पडलेल्या असायच्या आणि त्याच्यामुळे दगड झाकल्या जायचा. दॅट रॉक इज कव्हर्ड विथ द वेव्स अँड सो ड्यू टू दॅट दोज पीपल, दोज कॅप्टन्स ऑफ द शिप्स और द बोटमॅन can't see and they collide against that inch cape rock. Collide against the inch cape rock and it's a shipwreck. wreck म्हणजे WRECK. wreck म्हणजे विध्वंस होणे, एखाद्या गोष्टीचा नष्ट होणे. तर त्या जहाज जे असायचे किंवा नाव असायचे छोटे छोटे, ते सगळे त्याच्यामध्ये तुटायचे, फुटायचे. डू यू गेट माय व्हॉइस क्लिअर? माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येतोय का? युक्ता लोखंडे, येस मॅम. आवाज स्पष्ट येतोय का? हो मॅम. ओके ओके ओके. हा, आणि मध्ये मध्ये मला येस ऑर नो ही उत्तरं देण्यासाठी किंवा टाईप करा तुम्ही मेसेज, म्हणजे मला कळेल तुम्हाला कळतंय की नाही. ओके ओके. अँड सो हिअर ओके मॅम, दॅट दोज रॉक्स वेअर व्हेरी डेंजरस. And this incident is depicted by our poet Robert Southey. Okay, that describes the supernatural events. म्हणजे देव आणि आत्मा अशा सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये सांगितल्या होत्या की व्हॉट इज देअर एक्सप्लेन इन शॉर्ट. ओके, इट्स व्हॉट इज ब्लर. ऋषिकेश जांभुळे टू एव्हरीवन, ब्लर एक्सप्लेन इन शॉर्ट. ओके 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 ओके. आय विल एक्सप्लेन इन शॉर्ट. दॅट सुपरनॅचरल इव्हेंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे एखादा डेव्हिल येतो किंवा गॉड मदत करतो आणि त्याच्यामुळे ते सगळे असे प्रसंग घडतात, कोणावर करणी केली असते, असे सगळे जे विषय आहेत ते सुपरनॅचरल इव्हेंट्स आहेत. पण त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये जो क्रिमिनल मॅन आहे, ही इज पनिश अकॉर्डिंगली, असं एक पोएटिक जस्टिस या कवितेमध्ये केलेलं आहे. म्हणजे शेवटी सत्याचा जय होतो आणि दुष्कृत्याचा
पराजय होतो हे आहे पोएटिक जस्टिस. या फॉर्मला म्हणतात पोएटिक जस्टिस. अँड देन Inchcape Rock, which is, as I have told you, that it's a sea. Okay, it's a sea, and so our slides are moving here. The first stanza we can see. The first stanza we can see here. No stir in the air, no stir in the sea, no ship was as still as she could be. It's a very important. Here she is used. She is not girl here. Okay, it's not girl, but that she is used for the ship. म्हणजे शिप ही जणू काही मुलगी आहे. आपण म्हणतो ना जसं ते झाड, तिथे ती नाही आणि तो नाही, पण इथे शिप इज अ गर्ल, इज अ फेमिनाइन जेंडर. सो हिअर वी हॅव टू सी दॅट बोट इज कॉल्ड एज अ शी, शी, हर, हर. अँड सो दॅट्स वाय देर आर द थिंग्स. नो स्टार इन द एअर, एअर मध्ये पण काही मुवमेंट नव्हत्या. नो स्टर इन द सी, सी मध्ये पण मुवमेंट नव्हत्या. याचा अर्थ पाणी शांतपणे पुढे जात होतं. अँड द शिप वॉज स्टिल. हिअर स्टिल मीन्स शांत, मोशनलेस, स्थिर, स्टॅटिक पोझिशन वी कॅन से इट. सो हर सेल्स, हर मीन्स हुज सेल? टेल मी खुशी, खुशी सोनटक्के, व्हॉट इज हर? Khushi? Himanshu? Okay, Khushi, tell me. Her means whose cells? Her means whose cells? Yes. Now, the things you know very well. Now, here we have to answer the question, which bodies are still or motionless in the first stanza? कोणत्या कोणत्या bodies आहे की ज्या motionless आहे? There is no motion. So air, sea, ship and the hill, these are the bodies. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape Rock. So little they rose, so little they fell, they did not move the Inchcape Bell. म्हणजे तिथे एकही असं चिन्ह नाही आहे. जनरली काय होतं, समुद्र म्हटलं की कसं ढग, वाहणारे वारे, मोशन, अप अँड डाऊन मुवमेंट ऑफ द सी. Okay, and it just give the shocks, whatever come in their way. त्यांच्या मार्गात जी कुठली गोष्ट आली त्याला हादरे देणं हे त्या शिप्सचं काम आहे, त्या वेव्हचं काम आहे. पण असं काहीही नव्हतं तिथे. येस, हू इज कॉलिंग? हरीश, हरीश निमजे. Okay, now here the things are moving. Okay, and these are the things which can be shown in the that poem, how it is and they them there is used for the waves. या सगळ्या कवितेमध्ये they them there कोणासाठी वापरलाय तर वेव्स, लाटांसाठी वापरलेला आहे. आणि या लाटा सगळ्या इंचकाप रॉकवर पडायच्या, आदळायच्या. पण इथे सो लिटिल दे रोज, इथे रोज म्हणजे काय आहे? इट्स अ V2 ऑफ राईज. राईज म्हणजे निर्माण होणे, उत्पन्न होणे, वर येणे. आणि कोणाबद्दल बोलत आहे? सब्जेक्ट कोण आहे याचा? तर दे. सब्जेक्ट कुठला आहे? दे आहे. इट्स अ सब्जेक्ट इज अ दे. ओके, so here is the they means the lata. So they fell, they did not move the Inchcape Bell. आता ते Inchcape Bell लाटा वाजवायच्या पण आता वाजवत नव्हत्या. याचं कारण त्यांचा फोर्स कमी होता. their force was less. The waves are so soft and slow while rising. म्हणजे वर येताना त्या ज्या लाटा होत्या इतक्या सॉफ्ट होत्या की त्या बिलकुल कुठलीही गोष्ट वाजवू शकत नव्हत्या. आणि तिथे बेल होती एक. त्या बेलला काय म्हटलंय त्यांनी? बेल इज कॉल्ड ऍज अ इंचकेप बेल. त्याला काय म्हटलंय? इंचकेप बेल म्हटलं आहे, कारण ती इंचकेप रॉकवर लावली होती. आणि म्हणून मग
who are admit all. Okay. So that Inchcape bell was tethered to the Inchcape rock, and so it was called Inchcape bell. Got it? कळलं का तुम्हाला अनिकेत? Inchcape bell का? Yes, ma'am. Okay. Okay. And then it was tethered to the Inchcape rock. ती Inchcape rock ला tethered केल्यामुळे तिला Inchcape rock असं म्हटलं होतं. Okay. And here we have to see that Inchcape rock. We have to see that Inchcape rock. If the waves strike forcefully on the rock, ते मी तुम्हाला मगाच सांगितलेलं आहे, तर त्या लाटा आवाजही करायच्या आणि त्यांची गती पण वेगवान राहायची, आणि त्याच्यामुळे हे जे आहे ना, हे बोय आहे. बोय, याला काय म्हणतात? बोय. इट्स अ फ्लोट. तुम्ही स्विमिंग करायला जाता तर माहितीये तुम्हाला की तिथे फ्लोट दिलं जातं तुम्हाला, की याच्यामुळे तुम्ही तरंगता. तर हे जे फ्लोट आहे याला ती इंचकेप बेल बांधली होती, आणि हा फ्लोट जो होता इंचकेप रॉकच्या जवळपास कुठेतरी बांधलेला होता, आणि त्याच्यामुळे द मुवमेंट्स आर अप अँड डाऊन, आणि ड्यू टू दॅट बेल रिंग्स. ती बेल तिथे रिंग व्हायची. नाउ हू टेथर्ड द बेल टू द बॉय? टू द बॉय कोणी ती टेथर केली होती? कोणी बांधली होती? टेल मी. Abbot of Yes, very good. Abbot of Aberbrothock, that was tethered there, that was tied there. The Abbot of Aberbrothock had placed that bell on the Inchcape rock on a buoy. In the storm it floated and swung. म्हणजे जेव्हाही स्टॉर्म यायचा, वादळी वारा यायचा किंवा वादळी लाटा असायच्या, इट फ्लोटेड, त्या वाहायच्या, स्वंग आणि मागे पुढे व्हायच्या, अँड ओव्हर द वेव्स इट्स वॉर्निंग रंग, आणि त्याच्यामुळे त्या लाटांवर त्याची वॉर्निंग बेल वाजायची की सावधान, इथे रॉक्स आहे, सगळ्या कॅप्टन्सनी आणि जे कोणी बोटमन आहे त्यांनी काळजी घ्या, नाहीतर काय होईल, तुमचा इथे ऍक्सिडेंट होईल. दॅट वॉज द वॉर्निंग, अँड ही इज द Abbot of Aberbrothock. He had placed that bell on the Inchcape rock. Okay, and then we have to see that how it moves, that bell, due to the benevolence nature. त्यांचं जे नेचर होतं Abbot of Aberbrothockचं, he was very kind man. अतिशय दयाळू होता, परोपकारी होता, मीन्स बेनिवोलंट ही वॉज, आणि पुढचे येणारे संकट लक्षात घेऊन त्यांनी इथे सगळं हे असं केलं होतं. इंचकेप रॉक ला तो ही बेल बांधलेली होती. हाऊ इट मूव्स. हा, येस प्लीज. समवन वॉन्ट्स टू टॉक. तृप्ती, डू यू वॉन्ट टू टॉक? नो. ओके. सो when the rock was hid by surges swell. हे बघा, इथे शब्दाचा हे आपल्याला आज शिकायचं आहे. सर्ज अँड स्वेल. मला सांगा, हे दोन्ही शब्द कुठल्या सिलेबलनी सुरू झालेले आहे? सर्ज आणि स्वेल कोणत्या अल्फाबेटने सुरू झालेले आहे? S. सर्ज स्वेल. इट्स अ अलिटरेशन. अगदी आपण प्रायमरीत असताना सुद्धा आपण हा अलिटरेशन फिगर ऑफ स्पीच किंवा पोएटिक डिव्हाइस हे पुढे बघणार आहे आपण. तर लहानपणी आपण खूपदा खेळलोय असं हे सगळं. जसं काकाने काकूचे कामाचे कागद कात्रीने काढून, कपाटातून काढून कात्रीने कचा कचा कापले. कुठला अल्फाबेट इथे वारंवार सिलेबल, पहिला सिलेबल रिपीट झालेला आहे? टेल मी. क. Yes. Yes. So the first consonant sound, हा काय आहे आपला? कन्सोनंट आहे. There is a consonant. मॅम आवाज येत नाहीये. चेक युअर नेटवर्क. आवाज येतोय का रे आता? हॅलो. येतोय मॅम. हो ना.
मध्ये मध्ये कट होत असेल. ठीक आहे. ओके सर, जस्ट स्वेल, इट्स अ अलिटरेशन. द मरीनर्स हा शब्द महत्वाचा आहे तुमच्या दृष्टीनं. मरीनर्स, व्हॉट इज मरीनर? मरीन लाईफ, तुम्हाला माहिती आहे मरीन लाईफ? डू यू नो मरीन लाईफ? श्रुती? Yes. येस. मरीन म्हणजे समुद्राशी Yes, ma'am. संबंधित. हा, ओके. समुद्राशी संबंधित असणाऱ्या गोष्टी म्हणजे पाणी, समुद्र आणि समुद्राचे रिलेटेड ऑल द ऑब्जेक्ट्स आर कॉल्ड मरीन ऑब्जेक्ट्स, मरीन लाईफ. आणि जे नाविक असतात किंवा जे शिप मध्ये प्रवास करतात त्या सगळ्यांना मरीनर म्हणतात. ओके, दे आर मरीनर्स. दे हर्ड द वॉर्निंग बेल. मग या सगळ्या नाविकांना वॉर्निंग बेल ऐकू यायची. अँड दे न्यू द पेरिलस रॉक. It's that word perilous is very important. Perilous means the dangerous, causing accidents. ज्या रॉकमुळे ऍक्सिडेंट्स व्हायचे, धोका व्हायचा सगळ्या मरीनर्सला, त्यांच्यापासून सावधगिरी बाळगण्यासाठी या बेलची खूप मदत व्हायची त्यांना. अँड ब्लेस द ॲबट ऑफ ॲबरब्रॉथा. इथे ब्लेस बघा शब्द, हा तुम्हाला जरा वेगळा शब्द वाटतो? येस रोहित, हा Yes, शब्द ma'am. वेगळा वाटतो ना? हा, कारण मूळ जो शब्द आहे तो आपल्याला माहिती असलेला शब्द आहे. BLESS. ब्लेस म्हणजे आशीर्वाद देणे, एखाद्या व्यक्तीबद्दल चांगलं चिंतन करणे, याला ब्लेस म्हणतो आपण. पण जुन्या इंग्लिशमध्ये, इन ओल्ड इंग्लिश, द वर्ड वॉज यूज ॲज अ ब्लेस्ड. कळलं तुम्हाला? तृप्ती, कळलं का? तृप्ती? हो मॅम. ओके. सो ब्लेस हो, ma'am. द ओल्ड फॉर्म. आणि ओल्ड फॉर्मला इंग्लिश मध्ये आर्केइक वर्ड म्हणतात. काय म्हणतात? आर्केइक वर्ड. ओके, ARCHAIC. याच्यावर पण तुम्हाला प्रश्न येतात बरं परीक्षेमध्ये, की फाइंड आउट द 4 वर्ड्स, 5 वर्ड्स, 2 वर्ड्स फ्रॉम द पोएम विच आर आर्केइक. जे शब्द आर्केइक आहे आणि आता मॉडर्न इंग्लिश मध्ये त्याचा कुठलं फॉर्म वापरल्या जातं, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. अँड सो दॅट ॲबट ऑफ ॲबरब्रॉथा, प्रत्येक वेळेस जेव्हा ते त्यांचा जीव वाचायचा तेव्हा ते या ॲबट ऑफ ॲबरब्रॉथाला धन्यवाद द्यायचे की तुमच्यामुळे आम्ही आज वाचलेलो आहोत. ओके, सो नाव दिस इज द इंचकेप रॉक ॲज वी नो. अँड हाऊ इट इज मुव्हिंग. बघा त्या लाटा अशा कोसळल्या की ती इंचकेप बेल जी आहे ती दबल्या जाते ना. अँड दॅट इंचकेप बेल गिव्स इट्स अ लाईफ सेव्हिंग फॉर देम. त्या सगळ्या मरीनर्स करता इंचकेप बेल ही लाईफ सेव्हिंग आहे. द सन इन द हेवन वॉज शायनिंग गे. तुम्हाला हेवन ह्या शब्दाचा अर्थ असं वाटतं, हेवन म्हणजे स्वर्ग. त्याचा मूळ अर्थ स्वर्गच आहे. पण हेवन कुठे असतं सांगा मला? डायरेक्शन कुठली आहे हेवनची? कीर्ती, हेवनची डायरेक्शन काय आहे? कुठे असतं हे? अप. अप. हा, आपल्या वर असतं. म्हणजे येस. सो सन इन द हेवन म्हणजे आपल्या वर आहे. वॉज शायनिंग गे. गे म्हणजे आनंदाने, हॅपीली. ओके, गे मीन्स हॅपीली. हा, हु वॉन्ट्स टू टेल? ही हॅज रेज द हँड. No one. Okay. What is the chat from Shraddha? Check your network. Don't know. I think sky. Okay. Good. Sky is also heaven. Was shining gay. All things were joyful on that day. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण भारतात राहतो, त्याच्यामुळे आपल्याला सूर्य आणि सूर्याचं दर्शन हे रोजच होतं. पण जे थंडीचे प्रदेश आहे त्या लोकांना सूर्य आकाशात येणे ही मेजवानी वाटते. आणि ज्या दिवशी सूर्य आकाशात येतो तेव्हा ते घराच्या बाहेर पडतात. तुम्ही बघितलं असेल समुद्राच्या काठावर हे सगळे लोक सूर्याचा आनंद घेत असतात.
कारण त्यांना असा सूर्य कधी मधी येतो, पण आपल्याकडे मात्र तो कायम असतो, म्हणून आपल्याला त्याच्यात ते आनंद नसतो. पण 10 दिवस सतत पाऊस आल्यावर सूर्याचं दर्शन झालं की आपणही आनंदी होतो ना. सतत पाऊस पडला तर आपल्याला आनंद होतो की नाही? Yes. हा मॅम, आवाज येत नाहीये का? आवाज येतो आहे? येतोय. Yes, ma'am. मध्ये मध्ये कटतो का? मध्ये मध्ये कटतो का? हॅलो खुशी, नाही मॅम, सगळं बरोबर. खुशी आवाज येतोय का? नाही मॅम, सगळं क्लिअर आहे. बरं बरं, ठीक आहे. ओके ओके ओके. हा हा. तर ऑल थिंग्स वर जॉयफुल ऑन दॅट डे. त्याच्यामुळे सगळ्याच वस्तू म्हणजे प्राणी, पक्षी, समुद्री प्राणी, समुद्री झाडं जी काही आहे ते सगळे खूप आनंदी होते. सी बर्ड स्क्रीम्ड ऍज दे व्हील्ड राऊंड अँड देअर वॉज अ जॉयन्स. बघा, पुन्हा एक शब्द मिळाला आपल्याला, आर्केइक वर्ड, जॉयन्स मीन्स जॉयफुल. सगळे जे पक्षी होते ते सगळे कसे होते? इन जॉयन्स. दे वर जॉयफुल और दे वर गे. बघा, म्हणजे तुम्हाला समानार्थी शब्द आला परीक्षेमध्ये लिहायला की टेल द सिनॉनिम ऑफ गे, तर तुम्ही काय लिहायचं? जॉयफुल, हॅपी. हे आपल्याला सगळे याच्यातच खूप, हे बघा इथे जॉयफुल आहे पुन्हा शब्द, म्हणजे एकाच अर्थाचे 3 शब्द आहे, गे, जॉयफुल अँड जॉयन्स. गॉट इट? Okay. Then here the sun is shining gay. सूर्य आकाशामध्ये पूर्ण वेळ आहे आणि त्याच्यामुळे ते लोक खूप आनंदी आहे. द सी बर्ड स्क्रीम्ड ऍज दे व्हील्ड राऊंड. ते गोल 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 समुद्रावर फिरत आहेत आणि ते आनंदी असल्यामुळे खूप ओरडत पण आहे. स्क्रीम्ड म्हणजे ओरडणे या अर्थाने आहे का तो शब्द? इट्स नॉट लाईक अ शाउटिंग, इट्स अ चर्पिंग, इट्स अ किलबिलाट करणे. आपण मराठीत त्याला जे म्हणतो ना पक्ष्यांचा किलबिलाट, तर तो किलबिलाट होतोय. अँड व्हील्ड राऊंड, गोल 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 फिरतात ते विथ द जॉयस, हॅपीनेस. अँड दिस इज द ॲबट ऑफ आबरब्रोथॉप. व्हॉट इज दिस अगेन? The boy of the Inchcape Bell was seen a darker speck on the ocean green. आता समुद्र हा निळा पण असतो, हिरवा पण असतो, म्हणजे त्याच्यात पडणारा प्रकाश, आकाश निरभ्र असेल तर तो पांढरट पण दिसतो, पण यांनी इथे ग्रीन म्हटलेला आहे आणि त्याच्यावर त्या ग्रीन समुद्रावर हा काळा जो आहे हा डार्क स्पेक किंवा डॉट त्यांना दिसतो आहे. कोणाला दिसतो आहे? तर दॅट इज द पायरेट, द रोवर. तो जो रोवर आहे, जो समुद्री, ज्याला समुद्री चाचा म्हणतात. ओके, तुम्हाला माहिती आहे का शब्द चाचा? चाचा शब्द माहिती आहे का श्रावणी? येस मॅम. माहिती आहे ना. चाचा म्हणजे काका नाही, चाचा म्हणजे काका या अर्थाने माहिती आहे का तुम्हाला? येस श्रावणी? हो मॅम. हा, तर चाचा म्हणजे काका नाही, तर समुद्रावर जो स्मगलिंग करतो, समुद्री प्रवासामध्ये जो स्मगलिंग करतो त्याला चाचा म्हटलं जातं. कळलं तुम्हाला? आणि इंग्लिश मध्ये इथे पायरेट हा शब्द वापरलेला आहे. विच वन? पायरेट. ओके, इट मीन्स समवन सॉ द बॉय ऑन द बेल वॉज प्लेस, आणि तो त्यांना डार्कर स्पेस सारखा दिसतोय इन द ग्रीन ओशन. आणि हा समवन कोण आहे? हु इज दॅट समवन? हु इज दॅट समवन? राल्फ द रोवर. Ralph the Rover. Yes, he is that someone. He is on the ship. तो शिपवर आहे. आणि हा आहे तो राल्फ द रोवर. Who is he? Ralph the rover. Through his telescope, he is seeing what is there on the Inchcape Rock. Inchcape Rock वर काय आहे? तो डेकवर येतोय बाहेर. तुम्हाला माहितीये ना समुद्रामध्ये जी शिप असते मोठी, तर त्याच्यावर डेक असतो, तर त्या डेकवर येऊन तो बघतो आहे की व्हॉट इज देअर.
and he saw there is a Inchcape rock and there is a Inchcape bell and that is ringing. ती अशी वाजते आहे. हा तो बघतो आहे. आणि हा जो माणूस आहे हा मुळातच गुन्हेगार आहे ना. ही इज द क्रिमिनल मॅन, ही इज अ थीफ, चोर आहे तो. आणि त्याच्यामुळे फक्त पैसा कमवणे एवढा त्याचा उद्देश आहे, लोकांना लुटणे, मारणे. त्याच्यामुळे दुसरं कोणी काही चांगलं काम करत आहे तर ते त्याला बिलकुल आवडत नाही. आणि त्याला हे माहिती असतं की लोक ॲबट ऑफ ॲबरब्रॉथॉकला खूपच मानतात आणि त्याचं कौतुक करतात, त्याचं अभिनंदन करतात, त्याला शुभेच्छा देतात. आणि हे या माणसाला, रोव्हर द राल्फला बिलकुलच आवडलेलं नाही. ही डिड नॉट लाईक दॅट समवन इज प्रेझिंग समवन. आणि इथे त्या रॉबर्ट द राल्फच्या वेगवेगळ्या पोजेस तुम्ही इथे पाहू शकता. मारणे, लुटणे हेच त्याचं काम आहे. अँड सो ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. आता वसंत ऋतू आहे. वसंत ऋतू म्हणजे एकदम छान असतो. आपल्याकडला पण वसंत ऋतू छान, झाडं फुललेले असतात, वेगवेगळ्या रंगांचे फुलं त्याच्यावर असतात, हिरवी कंच पाने असतात, पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या रंगांचे फुलपाखरू आपण सगळं बघतो आणि साहजिकच आपल्याला खूप खूप आनंद होतो. तर याला पण तसाच आनंद झालाय. ही हॅज दॅट हॅपीनेस ऑल्सो. आणि तो गाणं म्हणतोय, त्याच्यामुळे शीळ घालतो आहे, व्हिसल. कारण हे सगळे पक्षी बघा कसे उडतात आहे आकाशामध्ये. हे सगळं निसर्गाचं सौंदर्य बघून तो खूप खुश झालेला आहे. अँड सो ही व्हिसल अँड सिंग. त्या आनंदामुळे, पण त्याचा आनंद हा आपल्यासारखा चांगला नाहीये. आपला आनंद कशासाठी असतो? दुसऱ्यांना आनंद द्यायला. पण याचा आनंद बघा, हिज हार्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस. बघा अजून एक शब्द तुम्ही शिकले, मर्थफुल म्हणजे हॅपी. मर्थफुल मीन्स हॅपी, जॉयफुल. बघा किती वेगवेगळे शब्द तुम्हाला एकाच शब्दाचे अर्थ समजतात आहे. त्याचा एक्सेस, खूपच आनंदाला पारावर नव्हता त्याच्या. बट रोव्हर्स मर्थ वॉज विकेडनेस. पण त्याचा आनंद हा दुष्टपणात होता. इन द विकेडनेस. तो त्याच्या चांगुलपणात आलेला आनंद नव्हता, तर तो ड्यू टू द हिज विकेडनेस, दॅट इज अ दुष्टपणा. म्हणजेच रोव्हर्सचा आनंद हा प्युअर नव्हता, पवित्र नव्हता. ही वॉन्टेड टू किल दॅट हॅपीनेस ऑर द ब्लेसिंग फॉर ॲबट ऑफ ॲबरब्रॉथॉक. ॲबट ऑफ ॲबरब्रॉथॉक ला मिळणारा आनंद किंवा त्याला मिळणाऱ्या शुभेच्छा ह्या त्याला संपवून टाकायच्या होत्या. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती की ती इंचकेप बेल काढून टाकायची. इंचकेप बेल काढून टाकली की लोकांना त्याची आठवण येणार नाही आणि लोक त्याचं अभिनंदन करणार नाही किंवा त्याला शुभेच्छा देणार नाही. हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लोट. कोथ ही. बघा अजून एक शब्द तुम्हाला मिळाला, आर्केइक वर्ड. बघा सांगितलेलं आठवतंय तुम्हाला? आर्केइक वर्ड, व्हॉट डज इट मीन? याचा अर्थ काय होतो? Yes, ma'am. काय होतो? कोथ. आर्केइक वर्डचा अर्थ काय होतो? Old English. ओल्ड What इंग्लिश. he said. ओके, ओल्ड वर्ड. हा, आता कोथ पण आर्केइक वर्ड आहे. तुम्हाला याची लिस्ट करायची आहे नंतर तयार. कोथ म्हणजे आपण जे कोट म्हणतो ना, QUOTE. कोट म्हणजे सांगणे, म्हणणे किंवा अवतरण चिन्ह ते वाक्य टाकणे. कोट ही, सेड ही. इथे सिंपल इंग्लिश मध्ये सेड ही. तो त्याच्यासोबत असणारे जे त्याचे नौकर आहेत, त्याच्यासोबत प्रवास करणारे, त्यांना काय म्हणतोय? माय मॅन, पुट आउट द बोट. माझे ही जी बोट आहे, कारण मोठे जहाज जेव्हा असतात त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल ना, आपले जे सैनिकी जहाज आहे त्याच्यामध्ये तर विमानं सुद्धा असतात, माहितीये ना अनिकेत? हो मॅम. Yes, ma'am. तर जहाज असतात, नावा असतात, सायकल्स असतात त्यांना कुठे ग्राउंडवर जावं लागलं तर, टू व्हीलर्स असतात. तर तशा याच्या शिप मध्ये बोट होती. तुम्हाला त्या शिपनी एवढ्या जवळ जाणं शक्य नाहीये, म्हणून तो म्हणाला चला ती बोट काढा बरं, बाहेर काढा. अँड रो मी टू द इंचकेप रॉक. आणि मला त्या इंचकेप रॉक जवळ घेऊन चला. रो म्हणजे वल्लवत घेऊन जाणे.
आकाश त्या बोटमध्ये सेल्स असतात ना, वल्लव असतात ना, वल्लव ज्यांनी नाव वल्लव रे नकवा गाणं ऐकलंय ना तुम्ही? तर त्याला वल्लव म्हणतात, सेल्स. तर ते म्हणतात की रो मी टू द इंच के प्रॉक, मला घेऊन चला तिथे, अँड आय विल प्लेग. प्लेग शब्दाचं एक्सप्लेनेशन मी व्हिडिओमध्ये काय केलंय सांगा मला. कॅन यू टेल एनीवन? नाश करणे. हा, नाश करणे. डिस्ट्रॉय. पण प्लेग शब्द म्हटल्यावर तुम्हाला काय आठवतो? तो रोग आठवतो का? प्लेग, उंदरामुळे होणारा, आठवतो? Yes, ma'am. हो मॅम. त्याच्यात सगळी माणसं नष्ट व्हायची ना. हा, सगळी माणसं नष्ट व्हायची ना त्या रोगामध्ये, म्हणून प्लेग म्हणजे नष्ट करणे या अर्थाने ते क्रियापद वापरलेलं आहे. त्याला ॲबर्ट ऑफ ॲबरब्रोथॉकची जी कीर्ती होती ती त्याला नष्ट करायची होती. बघा आता इथे सगळे मी शब्द दिलेले आहेत ते. दॅट हे बघा, हे बोटमध्ये बसले आणि निघाले आहेत आता.